प्रभूच्या उपस्थितीमध्ये भरपूर आनंद आहे आणि निश्चित दिनी प्रतिदिनी तो आमची काळजी घेणारा, आमचा भार वाहणारा परमेश्वर आहे. आमेन. परमेश्वर आमची एवढी काळजी घेतो की तो आमच्या सगळ्या गरजा स्वर्गातून पूर्ण करतो. कितीतरी वेळा आमच्या अडचणींमुळे, समस्यांमुळे आम्ही हताश होतो आणि खूप वेळा आम्ही कॉम्प्रोमाइजची भाषा बोलू लागतो आणि बऱ्याचदा कॉम्प्रोमाइज पण करतो आपण की कदाचित एखादी गोष्ट मिळण्याची माझी योग्यता नसेल किंवा कदाचित ती गोष्ट देवाच्या योजनेत माझ्यासाठी नसेल. आणि मग जसं अब्रामाला देवाने सांगितलं की तुला मी पुत्र देईल, पण मध्ये जेव्हा हगारीची एंट्री झाली तर स्टोरी थोडीसं त्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आला, पण ती देवाची योजना अब्राम आणि साराला तोपर्यंत नीटशी कळाली नव्हती. कितीतरी वेळा असं होतं की विश्वासणारे लोक कॉम्प्रोमाइजचं जीवन जगतात. उत्तम गोष्टींची अपेक्षा असते, पण ठीक आहे, उत्तमपेक्षा थोडं जरा चालेल, काय नाही, ॲडजस्ट करून घेऊ. ह्या ॲडजस्टमेंटमध्ये कितीतरी वेळा आमचा विश्वास जो आहे तो कमजोर पडत जातो आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की परमेश्वराची जी योजना आहे तर ती माझ्यासाठी काहीतरी साधारण असेल किंवा उत्तम गोष्टी मला प्राप्त होणार नाहीत असं कधी कधी आपल्याला वाटतं. आणि प्रभूचा मी स्वीकार केला आणि प्रारंभीच्या काळात पण मला असंच बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज करायला आवडायचं आणि नेहमी असाच विचार करायचो की देवाच्या लोकांकडं एक साधारण कपडे हवेत, देवाचे लोक म्हणजे जास्त नाही का असं फार त्यांच्याकडे काही नसावं, खूप साधं जीवन जगावं, जग बघूनच म्हटलं पाहिजे काय साधा सेवक आहे, किती साधं जीवन आहे, ह्याच्याकडे काहीच नाही, म्हणजे नाही का एकदम कंटिन्यू आता सकाळी खाल्ला तर दुपारी काय खायचं काहीच माहीत नाही का, उपाशी मारायचं, असं नाही काय साधं जीवन जगावं. आणि जसजसं वचनाचा उलगडा मला होत गेला मग कुठंतरी एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली, देवाच्या वचनाच्या आधारावरतीच मी बोलतोय, की ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो त्याची इच्छा आहे की आपण कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू नये. ज्या परात्पर देवाकडे तुम्ही आलेले आहात त्या परमेश्वराची इच्छा आहे की त्याने उत्तम ते तुम्हाला द्यावं. जे त्याच्या भांडारामध्ये बेस्ट आहे ते त्याच्या लेकरांसाठी त्याने राखून ठेवलेलं आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी देवाने त्याच्या मंडळीसाठी, त्याच्या लेकरांसाठी जपून ठेवलेल्या आहेत. आज नंतर ते कॉम्प्रोमाइजचं जीवन जगणं सोडून द्या. तुम्ही अशा चर्चला आज आलेले आहात की जिथं कॉम्प्रोमाइजची भाषा कधी बोलली गेली नाही आणि बोलली जाणार नाही. जर देवाने सांगितलंय तर त्याच्यात एक कणही बदल केला जाणार नाही. जर माझा देव बोललाय तर आम्हाला गॅरंटी पाहिजे की माझ्या शक्तीवर नव्हे, माझ्या विद्वत्तेवर नव्हे आणि माझ्या खिशात किती पैसा याच्यावर नव्हे, पण जो आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्या योग्यतेने तो उत्तम ते दिल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या गोष्टी ह्या घडणार आहेत, घडत आहेत आणि घडत राहणार आहेत, कारण ज्या देवावर तुम्ही भरोसा ठेवलाय तो कधीच तुमच्या लाईफ बरोबर कॉम्प्रोमाइज करणार नाही. जे उत्तम आहे, जे त्याच्या भांडारात त्याने राखून ठेवलंय त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. त्याचा स्वीकार करता आला तर आज रात्रीच त्याचा स्वीकार करा. बऱ्याच वेळा आम्ही चिंतेने व्यस्त होतो किंवा झोप लागत नाही. चिंता चिंता चिंता, काय खावं काय प्यावं. वचन तर लूक 12:29-30 मध्ये असं सांगतं, लूक 12 अध्याय 29 आणि 30. तसेच काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. अस्वस्थ, अस्वस्थ, बेचैन. कशामुळे? काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, माझ्याकडं काय असेल, पुढं काय माझं होणार. चिंतेने, निराशेमध्ये जाऊ नका. आपल्या गरजांकडे पाहून हा विचार करू नका की माझं काय होणार आहे.
निराश होऊ नका, व्याकुळ होऊ नका, अस्वस्थ होऊ नका, कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात. बायबल सांगतं की कारण जगातील राष्ट्रे, अख्खं जग ह्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात. धडपड म्हणजे धडपड कधी करावी लागते? ज्यांनी आयुष्यात कधी काम केलंय किंवा पेशंटला बघितलं ना, धडपड. श्वास घेता येत नाही पेशंटला, धडपड असते एकदम. पाहिजे श्वास घेता येत नाही, ऑक्सिजन लाव त्याला, काहीतरी श्वास चालू करा. धडपडतो माणूस श्वास घेण्यासाठी. पाण्यात बुडणारा माणूस तो म्हणत नाही काय नाही, 4-2 गटांगळ्या घालल्या तर काय होणार आहे. धडपड. अशी धडपड काहीतरी प्राप्त करावं म्हणून जग करत आहे. मला हे मिळण्यासाठी ही धडपड मला करावी लागेल. पण देवाच्या लोकांनो, धडपड बाजूला करा आणि प्रार्थनेला सुरुवात करा. आज रात्री देवाला हाक मारायला सुरुवात करा, कारण की प्रभूची इच्छा आहे की जग ज्या गोष्टीसाठी धडपड करतं त्याच्यासाठी तुम्हाला धडपड करण्याची वेळ येऊ नये. खूप चांगला जॉब मिळालाय पण चर्चला येता येत नाही. सॉरी पास्टर, एक दिवशी येशू तुला म्हणाल शक्य नाही. ज्या वेळेस नोहाच्या तारवाचा दरवाजा बंद केला, जवळचे नातेवाईक जरी येऊन दार वाजवत असतील तरी उघडायचा चान्स, उघडलं तर काय होईल? जिसकी हमें एलर्जी है वो चीज अंदर आ जाएगी. जहाजाला एलर्जी आहे पाण्याची, बाहेर चालतं, आतमध्ये घेता येत नाही. आत घेतलं कि मग ते पाणी त्याला एवढं आत घेतं की मग त्याचं काही खरं नाही. एक टाइम असा येईल की द्वार बंद करण्यात येईल. आज आहे ते, प्रभू येईपर्यंत आज आहे. हे चर्चचे दरवाजे आज उघडेत. या अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, सर्व जलाशयाकडे या, सगळे प्रभूकडे या, विसावा घेण्यासाठी या, आशीर्वाद प्राप्त करायला या, तारण प्राप्त करायला या. येशू कोण आहे ओळखायला या. आज दरवाजे उघडेत. पण येत्या दिवसात दरवाजे बंद होतील, दरवाजे उघडले जाणार नाहीत. ऊर बडवून घेतील लोक, आक्रोश करतील, रडतील, पण ते उचलले जाणार नाही. कारण त्यांच्या कठीण स्वभावाने त्यांना खाली ठेवलेलं आहे. त्यांच्या पापाने त्यांना खाली ठेवलंय. त्यांच्या मनातल्या वाईट गोष्टीने त्यांना खाली ठेवलंय. पण धन्य आहेत ते लोक जे उचलले जाणार आहेत. हालेलुया. जग धडपड करतंय, पण प्रभू म्हणतो की तुमच्यावरती वेळ येऊ नये तर तुम्ही काय करा, परंतु तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तुमच्या पित्याला तुमची गरज. हालेलुया. म्हणा माझ्या पित्याला, माझ्या पित्याला. हे असं करा की माझ्यासारखं, माझ्या पित्याला माझी गरज ठाऊक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग त्याला ठाऊक आहे, मग तू एवढा का भावुक आहे, एवढं का टेन्शन घेतोय? जर तुमची गरज पित्याला ठाऊक आहे तर त्याच्यासाठी धडपड आणि डोकं आपटण्याची काय गरज आहे? ज्या गोष्टी तुम्ही स्वकर्तृत्वावरती प्राप्त करणार आहेत त्याला लिमिट आहे. पण जर तुम्हाला आज लिमिटलेस आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला प्रभूकडे वळावं लागेल. जर तुम्हाला वाटतं की माझ्याकडे पुरून उरणारे आशीर्वाद पाहिजेत, माझ्या जीवनात अशी देवाची कृपा पाहिजे की मला कधीच माझ्या आयुष्यात कोणापुढे हात पसरायचे नाहीत, तुम्हाला एकदा येशूकडे हात पसरण्याची गरज आहे. फक्त प्रभूकडे मागण्याची गरज आहे. उत्तम गोष्टी देणारा तो परमेश्वर आहे. स्तोत्राच्या 81 अध्यायामध्ये 16व्या वचन, ते फार सुंदर वचन आहे. Psalms 81:16, स्तोत्र 81:16. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन, इस्रायलाबद्दल म्हटलं. आणि पहाडातल्या मधाने मी तुला
तृप्त करीन. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? He should have fed them also with the finest of the wheat and with honey out of the rock should I have satisfied you. इथं वचन सांगतंय की मी तुला उत्तम गव्हाने तृप्त करीन आणि पहाडातला जो मध आहे तो मी तुला देईल. ऍक्च्युली ह्या दोन गोष्टी आहेत की गहू आणि मध विभिन्न दोन गोष्टी आहेत. जगात कितीतरी प्रकारच्या शेती आहेत, गहू कितीतरी ठिकाणी उगवतो, पण अख्ख्या जगात जो बेस्ट असेल तो तुझ्या ताटात येणार आहे. मध खूप ठिकाणी आहेत, पण जो बेस्ट असेल तो तुझ्याकडे येणार आहे. तुम्ही ज्यावेळेस एक क्लेम करायला सुरुवात करता ना, उत्तम ते माझ्याकडे येतंय, उत्तम ते मी स्वीकारत आहे, तो असं तृप्त करतो ना तुम्हाला, तुमचे अश्रू थांबत नाहीत. काय माझी योग्यता, काय माझी लायकी, पण माझ्या देवाने मला तृप्त केलंय. उत्तम गोष्टी तुमच्याकडे चालून येतील. तुम्हाला तो उत्तम गोष्टींनी तृप्त करणारा देव आहे. उत्तम गोष्टींनी. कितीतरी वेळा घडलंय माझ्या लाईफमध्ये, मी म्हणजे असा अनुभवलंय की ज्यावेळेस मी म्हणतो की उत्तम गोष्ट माझ्यासाठी, तर असं घडलंय. प्रत्येक वेळा असं घडलंय की जिथं मला वाटतं की ह्या योग्यतेचा मी नसेल किंवा कसं देवा हे कसं शक्य आहे, पण देव दाखवतो की तो किती महान आहे आणि तो उत्तम गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. उत्तम, बेस्ट, कॉम्प्रोमाइजचं जीवन नाही. उत्तमात उत्तम गोष्टी तुमच्याकडे असतील. तुम्ही कदाचित जाणार नाही तिथपर्यंत, पण आशीर्वाद तुमच्याकडे येतील. आता हे एक दोन छोट्या गोष्टी आहेत, पण रोज असं काहीतरी माझ्यासाठी घडतंय. रोज रोज खास लोकांसाठी खास प्रोव्हिजन, स्पेशल लोकांसाठी स्पेशल व्यवस्था. हालेलुया. कॉम्प्रोमाइजचं लाईफ नकोय. उत्तम गव्हाने तो तुम्हाला तृप्त करणार आहे. कुजलेल्या कीड लागलेल्या गव्हाने नव्हे. एलियाचा देव आजही जिवंत आहे. आजही तो तुमच्यासाठी अद्भुत आणि महान काम करायला तयार आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की तो तुम्हाला उत्तम गव्हाने तृप्त करणार आहे. आता सगळ्यांच्या डोक्यात तुमचा किराणा दुकानवाला आलाय. मी जाते, 5 प्रकारचे गहू आहेत त्याच्याकडं. पंजाबचा गहू जो सगळ्यात एकदम भारी वाला आहे, इथून पुढं ह्या महिन्यात मी तोच घेणार. आणि मध पण घेणार, फोंडा घाटचा घेणार. आता जे खाणार आहेत त्यांना माहित असेल. वचनाला ना लाईफ मध्ये लिमिटलेस करून टाका. फक्त तिथं कॅप्चर करून नका ठेवा की फक्त म्हणजे गव्हाबद्दलच बोलतंय किंवा हे वचन फक्त मधाबद्दल बोलतंय. नाही, बायबल काय सांगतं गव्हाबद्दल त्याचाही आम्ही अभ्यास केला पाहिजे. गहू काय? योहान 12 अध्याय 24 वचन बायबल सांगतं. जॉन चॅप्टर 12 वर्स 24. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. काहीतरी रहस्य बघा या शब्दात. सहज नुसतं असं घेऊ नका. गव्हाचा दाणा एकटाच राहतो, जर तो मेला नाही. तो गव्हाचा दाणा कोण आहे? जो एकटाच होता. देवाला किती पुत्र? तेच रहस्य आहे इथं. जर देव बापाचा एकुलता एक पुत्र स्वर्गात बसून राहिला असता तर देवाला एकच पुत्र असता. पण देवाने हात पुढं केला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशूला जगात पेरलं त्याने. मग एवढे पुत्र आणि कन्या त्याला मिळाले. देवाला आता एकच पुत्र नाहीये.
आम्ही देवाची लेकरं आहोत. येशूवर किती प्रेम आहे देवाचं, कधी विचार केला? येशूवर पित्याचं किती प्रेम आहे, एकुलता एक पुत्रावरती किती प्रेम आहे. जोपर्यंत पाप त्याच्यावर येत नाही, एक क्षणासाठी सोडलं, पण बाकी सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करा. पित्याचं पुत्रावर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. मुर्दे उठवणारं प्रेम आहे, पाण्याचा द्राक्षरस करणारं प्रेम आहे, पाण्यावर त्याला चालायला लावण्याचं प्रेम आहे. म्हणजे येशूसाठी केलं. जर तुम्ही त्याची लेकरं आहेत तर इथून पुढे तो तुमच्यासाठी करणार आहे. जे येशूसाठी केलं ते काम तो तुमच्यासाठी करणार आहे. पित्याचं जर प्रेम आहे पुत्रावरती, अफाट प्रेम आहे, न मोजता येणारं प्रेम आहे, मग ज्यावेळेस तुम्ही त्याच वचनाच्या आरशात स्वतःला बघता की मी पण देवाचा पुत्र आहे, मी पण देवाची कन्या आहे, मग परमेश्वर तुम्हाला कॉम्प्रोमाइजचं जीवन नाही जगू देत, उत्तम ते तुम्हाला देतो. मग आता माझी लाईफस्टाईल काय झाली या वचनामुळे? एकतर आधी मी गहू आणि तुम्हाला मधाबद्दल सांगितलं, उत्तम गोष्टी जीवनात देईल, पण त्याचा आणखीन अर्थ काय कळाला आपल्याला? गहू येशू ख्रिस्त आहे. तो गव्हाचा दाणा मेल्याशिवाय त्याला जास्त फळ देता येत नाही, तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. येशूच्या मरणाने पुष्कळ पीक आलंय. म्हणजे तो उत्तम गहू जो जुन्या करारातल्या लोकांना प्रॉमिस केलाय, तो गहू येशू ख्रिस्त आमच्याकडे आहे. पहाडातलं मध त्याने देण्याचा प्रॉमिस केलंय. आणि स्तोत्र 19:10 मध्ये बायबल सांगतं, ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा, सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे, ते मधापेक्षा, मोहळातून पाजरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. काय? देवाचं वचन. मग जर गहू येशू ख्रिस्त आहे तर मध देवाचं वचन आहे. मग प्रत्येक बायबलच्या आशीर्वादांना जगाच्या दृष्टिकोनातल्या आपल्या गरजांनी पण पाहायचं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला देणार. मग तो मला खाण्यापिण्याच्या गोष्टी देणार, मला उत्तम कपडे देणार, मला सगळ्या गोष्टी देणार. आणि ह्याच वचनाची दुसरी बाजू, माझे आध्यात्मिक आशीर्वाद परिपूर्ण असणार आहेत. मी आत्म्यात प्रबळ होणार आहे, मी देवाच्या कृपादानांनी भरला जाणार आहे, मी आत्मिक रीतीनं प्रबळ होणार आहे. सैतानाच्या वादळा पुढे मी हिमतीनं उभा राहणार आहे, कारण देवाने मला त्याच्या वचनाच्या सामर्थ्याने प्रबळ केलंय, मला त्याच्या आत्म्याने घेरलेला आहे, त्याच्या पवित्र आत्म्याचा अग्नी त्याने माझ्यात दिलेला आहे, जो कधी विझू शकत नाही. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही वचनाचा दोन्ही बाजूने अभ्यास करतो, मग लाईफस्टाईल तयार होते. मी माझ्या लाईफस्टाईल बद्दल तुम्हाला सांगेल, जे ऐकून तुम्हाला आनंद होईल, आणि ती लाईफस्टाईल आज प्रत्येकाला स्वीकारायची. काय माहिती का, मला साध्या गोष्टी चालत नाहीत. साध्या गोष्टी म्हणजे जाऊ दे, ठीक आहे, हे घे, चल, असं नाही. बेस्ट. मी थांबेन पण बेस्टच घेईन. लाईफस्टाईल काय आहे? मला साध्या गोष्टी चालत नाही आणि माझा देव उत्तम दिल्याशिवाय राहत नाही. मी साध्या गोष्टी घेत नाही आणि माझा स्वर्गीय देव उत्तम गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. जे उत्तम आहे ते माझ्यासाठी, जे बेस्ट आहे ते माझ्यासाठी. एखाद्या मुलाला लग्न करायचंय आणि त्याच्या मनासारखी वधू त्याला मिळाली, वधू गरीब आहे, मुलगा लई पैशावाला आहे. मग तो लग्नाच्या दिवशी असं म्हणतो का, तुझी लायकी नाहीये एवढे महागाचे कपडे घालायचे, मीच फक्त 5 लाखाचे कपडे घालणार, तू आपल्या माहीमच्या बाजारातलं गाऊन घाल, असं म्हणणार का? त्याच्याकडे अफाट आहे. तो त्याच्या वधूच्या
गरिबीकडं किंवा ती कुठून आली आहे त्या गोष्टींकडे पाहणार नाही. त्याच्या वैपुल्यानुसार ख्रिस्त येशूच्या ठाई तुमच्या गरजा आजपासून तो पूर्ण करत आहे. उत्तम गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. तुमच्या तिजोरीने पाहिले नाहीत, तुमच्या बँक अकाउंटने पाहिले नाहीत, तुमच्या कुटुंबाने पाहिले नाहीत, तुमच्या 17 पिढ्यांनी पाहिले नाहीत, असे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. मोठ्या आणि महान गोष्टी तुमच्यासाठी घडत आहेत. अद्भुत गोष्टी घडत आहेत. उत्तम ते स्वीकारायला सुरुवात करा. उत्तम, व्हॉट इज बेस्ट फॉर मी लॉर्ड. मला सांग देवा माझ्यासाठी उत्तम काय. दुसऱ्याच्या विश्वासावर चालू नका. दुसऱ्याच्या विश्वासावर चालणारे लोक पुढे जाऊन कोलमडतात. दुसऱ्याच्या विश्वासावर चालणारे लोक पुढे जाऊन कोलमडतात. पास्टर उभे आहेत इनकरेज करायला, पण फक्त पास्टर इनकरेज करतायत तेवढं पुरे नाही. तो जो विश्वास समोर असणाऱ्या माणसामध्ये दिसतोय तो स्वतःमध्ये प्रज्वलित करा, मग तुमचे आशीर्वाद टिकणार आहेत. जबरदस्तीने एक विश्वासणारा भाऊ बहीण आहे, पण तुमचा विश्वास तिथपर्यंत जात नाही आणि तुम्हाला सांगितलं की हे घर घेस तू, प्रभूची इच्छा आहे, पण ज्याला घ्यायचं त्याचा विश्वासच नाहीये. तो म्हणतो नको, आपलं छोटस एक झोपडा असलं तर पुरे. हा भाऊ इनकरेज करतो, नाही प्रभू तुला 2 BHK 5 BHK तुला हे देतंय, तुला ते घे त्या टॉवर मध्ये. जबरदस्तीने ह्याने ते घेतलं आणि हा इनकरेज करणारा गायब झाला, किंवा दोघांचे भांडणं झाले, किंवा दोघं सेपरेट झाले. पौल आणि बर्नबास वेगळे झाले. ज्या आध्यात्मिक सामर्थ्याशी हा व्यक्ती कनेक्ट होता त्याच्याशी तो डिस्कनेक्ट झाला. तो विश्वास गेला, ते सामर्थ्य रद्द झालं, ती कृपा गेली. ह्या व्यक्तीला एकटं पडल्यासारखं वाटणार आहे आणि मग 1-2 महिन्यात बँकेची नोटीस येणार आहे, घर खाली करतो. मग देवाकडे एक प्रार्थना करा की देवा, जर अशा चर्चला मला किंवा अशा पास्टरशी किंवा अशा लोकांशी तू मला कनेक्ट केलंय तर माझ्या विश्वासाचा दर्जा पण तेवढा उंच कर. आज माझी परिस्थिती आहे तिथून मला उठायचंय माझ्या देवा. मी जिथं आहे लोकांना मला तिथं पाहू देऊ नकोस. मला पुढं जायचंय आणि तू मला मदत करणार आहेस, तुला धन्यवाद. तो विश्वास माझ्यात प्रज्वलित कर. ते सामर्थ्य माझ्या जीवनात दे की दिनी प्रतिदिनी मी पाहिल की माझा प्रभू मला उत्तम ते दिल्याशिवाय राहत नाही. उत्तम गोष्टी माझ्या जीवनात येत आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला. बोलो येशू मसीह की. स्तोत्रसंहिता 103 आणि 5 वचन. स्तोत्रसंहिता 103 आणि 5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. बायबलमध्ये ना देवाच्या प्रिय लोकांनो, कल्ट कसे तयार होतात मी तुम्हाला सांगतो. कल्ट म्हणजे खोटे शिक्षण कसे तयार होतात. कधी पण एकच गोष्ट घेऊन पळू नका. कुठली पण, म्हणजे नाही काय, एक गोष्ट मला आवडली बायबल मधली, मग मी आता तेच बघणार, बाकीचं बायबल माझ्यासाठी नाही. एकच हेच वचन, ग्रेस तर ग्रेसवरच प्रीच करायचं. अख्खं जीवन फक्त ग्रेसवर. बाप्तिस्मा तर बाप्तिस्मा त्याच्यावरच प्रीच करायचं. बाकी मला काहीच माहित नाही. येशूला स्वीकार नाही तर स्वीकारू नको, पण मी बाप्तिस्म्यावरच संदेश देणार. बायबल नाही. तुम्ही असं मोठ्या लग्नात जाता की नाही, बुफे असतो की नाही, असतो का?
तरुण लेकरांच्या प्लेट बघायच्या. त्यांना असं वाटतं की हे प्रत्येक काउंटर माझ्या परमेश्वराने इथं माझ्यासाठी उभं केलेलं आहे. आणि जर मी चुकून एखाद्या काउंटरला भेट दिली नाही तर माझ्या जीवनावर काहीतरी संकट येऊ शकतं. आणि म्हणून मला प्रत्येक काउंटरकडे जावं लागेल. देवाच्या वचनाचं असं आहे, प्रत्येक काउंटरला भेट द्या. प्रत्येक काउंटरला भेट द्या. सूप पासून चालू करा, सॅलड घ्या, सगळं घ्या, सगळं घ्या. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये ना एक रिझर्व बनवू नका. फक्त मी यहोवालाच बघणार, फक्त पवित्र आत्माच पाहिजे, मी फक्त ओनली जीससच आहे. ऐकतोय तुम्ही चर्च? खूप महत्वाचं आहे. एक तर एकच घेऊन नका चालू. हे बायबल आहे, हे देवाचं पवित्र वचन आहे. जर देवाला आवडलं असतं की त्याच्या लेकरांनी कंगाल राहावं, त्यांनी अब्रामाला कधीच श्रीमंत केलं नसतं. देवाला वाटलं असतं की हे जगात राहत असताना तुम्ही सगळ्यांनी गरिबी जीवन जगा. ह्या देवाने कधीच 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 कोणाला काहीच दिलं नसतं. येशू ख्रिस्ताचा आणि पेत्राचा टॅक्स भरत असताना पेत्रा आला असता, प्रभू टॅक्स भरायचा आहे. अरे बापरे, आपल्या देवाच्या राज्यात तर पैसे तर द्यायची व्यवस्था नाही. काय, एक काम कर, आपण दोघं जेलमध्ये जाऊन बसू. प्रत्येक गरज पूर्ण करणारा देव आहे. साध्या गोष्टी मला चालत नाहीत आणि उत्तम ते तो दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. उत्तम पदार्थांनी तो तुम्हाला तृप्त करणार आहे. शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या लेकरांनी पण असंच करायचं. कसं? देवा मला पास कर असं नको, पास बीस नाही. देवा मला टॉपर बनव, टॉपर. कसं? देवा मला गाडी दे, नाही, अशी दे का जी माझ्या खानदानीत कोणाकडे नसेल. कपडे दे, असे दे का माझ्या 17 पिढ्यात कुणी घातले नसतील. जे द्यायचंय ते उत्तम दे, कारण साध्या गोष्टी मला चालत नाहीत आणि तो उत्तम दिल्याशिवाय. आम्हाला साधं का मिळतं? कारण आम्ही साधे भोळे लोक आहे. हे प्रभू मच पापेवर दया कर. सुरुवातच चुकीची झाली. प्रार्थनेची सुरुवातच, एंट्रीच चुकीची झाली. हे प्रभू मच पापेवर. प्रभू म्हणतो आता तुला धुतलाय ना चांगला, येशूच्या रक्ताने धुतलंय तुला चांगलं, तू अजूनही पापीच समजतो स्वतःला. आणि जे लोक बोल्डनेस नाही, हे प्रभू मी तुझं संतान आहे, स्वर्गीय आशीर्वाद माझ्या जीवनावर होत, मी तयार आहे तुझ्या आशीर्वाद स्वीकारण्यासाठी, मी तयार आहे तुझ्या गौरवाने भरण्यासाठी. सलमोनाच्या मंदिरामध्ये ऐश्वर होतं का? सोनं नाणं होतं का? जर ते जगातलं पडणाऱ्या मंदिराला देव एवढं सजवतो, या मंदिराला तो का नाही सजवणार? त्याच्या आध्यात्मिक कृपादानाने तो तुम्हाला का नाही भरणार? तुमचं जीवन बरकतीने का नाही भरणार? ते मंदिर पडणारं होतं, हे मंदिर उभं राहणार आहे युगानुयुग त्या देवाची आराधना करण्यासाठी. हे मंदिर जर देवाने उभं केलंय, या मंदिराचं गौरव, या मंदिराचं तेज शलमोनाच्या मंदिरापेक्षा जास्त असणार आहे. जास्त तेजस्वी हे मंदिर आहे. साध्या गोष्टी मला चालत नाहीत आणि उत्तम दे तो दिल्याशिवाय राहत नाही. नो कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज. आज नंतर कॉम्प्रोमाइज नको. उत्तम ते परमेश्वराकडून प्राप्त करा. काही लोक प्लॅनिंग मध्ये, स्वर्गात गेल्यावर मला खूप आशीर्वाद मिळतील. स्वर्गात गेल्यावर आशीर्वाद नसतात मिळत.
आणि प्रार्थना करतो 150 आणा, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. काय ह्या जगातलं दुःख संपलं नाही एकदा मी स्वर्गात जाऊन आनंद करेल? नाही, ह्या जगात पण स्वर्गाचा आनंद तुम्हाला मिळेल. तिथं उत्तम गोष्टी आहेत. जर तुमचा विश्वास आहे तर त्याच देवाशी तुम्ही इथं कनेक्ट आहात, तिथून तो तुमची इथली गरज पूर्ण करेल. या जीवनात तुम्हाला कसल्याही चांगल्या गोष्टीची तो वान पडू देणार नाही. मी ज्यावेळेस लोकांशी बोलतो त्यावेळेस मी कॉम्प्रोमाइजची भाषा बोलेन. ऐका, हे पण समजलं पाहिजे. लोकांशी बोलतो, एखाद्या गरीबाच्या बड्डेला तुम्ही गेलात आणि तिकडे जाऊन तुम्ही जेवणाला नावं ठेव, हे पोराचा ड्रेस असा का घेतलाय, त्याला नावं ठेवून येऊ नका. लोकांशी बोलताना कॉम्प्रोमाइजची भाषा बोला. छान आहे, सुंदर आहे, त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना मिळालंय. जबरदस्ती घोड्यावर बसू नका कोणाला. मगाचं उदाहरण फ्लॅटचं, बँकची नोटीस विसरले का? परत सांगू, लक्षात आहे. लोकांशी कॉम्प्रोमाइजचं बोला, कारण लोकांच्या कुवतीला लिमिट आहेत. पण देवाबरोबर बोलताना आहा, कॉम्प्रोमाइजची भाषाच करू नका. उत्तम मागायला सुरुवात करा, कारण साध्या गोष्टी मला चालत नाहीत आणि उत्तम ते तो दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. उत्तम तो द्यायला तयार आहे. कोणालाच कधीच नावं ठेवू नका. समोर आलेल्या जेवणाला कधी नावं ठेवू नका. कोणाची परिस्थिती वाईट आहे, तुम्ही नाव ठेवून बाजूला व्हाल, पण नंतर देवाचा हात त्या व्यक्तीवर आला ना, परिस्थिती बदलून जाते. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला काय? देवाच्या राज्यात एखाद्याची गरिबी बघून तुम्ही त्याला जर हिणवलं, परमेश्वर तुमच्या डोळ्यासमोर त्याला उंच करेल. कधीच कोणाच्या परिस्थितीवर हसायचं नाही. कोणाच्या दारिद्र्यावर, कोणाच्या गरिबीवरती कधीच हसू नका. सगळ्यांबरोबर कॉम्प्रोमाइज करा, पण देवाशी बोलताना उत्तम त्या गोष्टी मागा, कारण साध्या गोष्टी आपल्याला चालत नाहीत आणि उत्तम गोष्टी तो दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. उत्तम पदार्थांनी तो तुला तृप्त करणार आहे. मग तुमचं घर कसं असणार आहे आजपासून? अनुवाद 6:11 आशीर्वाद आज आपल्या जीवनावरती घ्या, विसरायचं नाही. अनुवाद 6वा अध्याय 11 वचन. अनुवाद 6:11. तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे. कुणी भरलेली नाही? तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट केले नाही, फक्त निव्वळ देवाचे आशीर्वाद आहेत. जी घरे उत्तम वस्तूंनी भरलेली आहेत, ज्या तू खोदल्या नाहीत अशा विहिरी, आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष, हे सर्व तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. आमेन. ह्याच गोष्टी ह्या दिवसात परमेश्वर ह्या आत्ताच्या काळाप्रमाणे ज्या तुमच्या गरजा आहेत त्या तो पूर्ण करेल. तुमच्या कष्टापेक्षा, तुमच्या परिश्रमाच्या पलीकडं परमेश्वर तुम्हाला द्यायला तयार आहे. लिमिटलेस आशीर्वाद. हा शब्द लक्षात ठेवा. अमर्याद आशीर्वाद. अमर्याद. सॅलरी आहे 10,000, मर्यादित आहे, तेवढीच आहे. ह्या महिन्यात माझा खर्च 15,000 आहे, तर मला 10,000 तो करता येणार नाही, कारण माझी सॅलरी मर्यादित आहे. पण जेव्हा देवाशी आपण कनेक्ट होतो त्यावेळेस आम्हाला अमर्याद असे आशीर्वाद मिळतात. तुमच्या असलेल्या गरजा तो पूर्ण करील, आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतंय की ह्या देवाच्या राज्यात मी करायला पाहिजे, त्यासाठी तो तुमचं प्रोव्हिजन पूर्ण करील. का? कारण की तुम्ही त्याला निजधाम केलेला आहे आणि तुम्ही विश्वास ठेवलाय की माझा प्रभू उत्तम गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, मत्तई 7वा अध्याय 7 ते 11 सर ते शेवटी आपण वाचणार आहोत. मॅथ्यू 7 verses 7 to 11.
मत्ती 7:7-11. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. कसं दिलं जाईल? मागा. मठ्ठ सारखं एक जागेवर बसून राहिलं तर मी चर्चला येतो पण प्रार्थना करणार नाही. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना मला करता येत नाही, मला हेच समजत नाही. प्रार्थना न करता येणं म्हणजे काय? जसं तुम्ही तिकीट काउंटरवर जाता, 2 बोरिवली रिटर्न द्या, पैसे देता आणि तिकीट घेता. इथं काही द्यायचं नाही, विश्वास टाकायचा फक्त. प्रभू मला हा आशीर्वाद दे, येशूच्या नावामध्ये. तुमचे आशीर्वाद मोकळे. देवाशी बोलणं म्हणजे काय कठीण काम आहे? उलट मी म्हणतो जगात लोकांशी बोलण्यापेक्षा देवाशी बोलणं जास्त सहज आहे. लोकांशी कधी कधी आम्हाला कनेक्ट होता येत नाही, पण तू असशील तिथून देवाला हाक मार. 24/7 रात्र असो दिवस असो, तो तुझ्या प्रार्थनाची तुला उत्तर देणारा देव आहे. कुठंही असा तो तुम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. उत्तम ते देणारा देव आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही मागता त्यावेळेस तो तुम्हाला उत्तर देतो. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. शोधावं लागणार आहे, मागावं लागणार आहे. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. ठोका, दार ठोकणं की दरवाजा जसा उघडतो तसं द्वार ठोकलं पाहिजे. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोणी माणूस आहे काय? प्रभूने विचारलंय. असा कोणी माणूस आहे का आपल्यात? असा कोणी माणूस आहे? मुलगा म्हणतोय डॅडी भाकर दे, आणि भाकरीऐवजी बाप काय देतो त्याला? धोंडा, दगड. हे घे दगड. धोंड्याच्या भाकरी आठवतंय का नाही? कर भाकरी, धोंडा. मुलगा काय मागतोय पुढे? मासा मागतोय. आज फिश फ्राय खायची इच्छा आहे, हे घे साप. आता मुलगा काही चायनीज नाहीये, तिकडं सगळं चालतंय. साप दिला मुलाला. असं कोणी बाप आहे आपलं? अशी आई आहे कोणी? असे पॅरेंट करू शकतात का? करतील का? आपण चांगले लोक आहेत की वाईट लोक आहेत? चांगले. ऐका, मग तुम्ही वाईट असताना, कशा असताना? तुम्हाला खरं सांगू, फक्त येशू चांगला आहे बस. फक्त ना मी चांगला ना तू चांगला, फक्त येशू चांगला आहे बस. बाकी काहीच चांगलं नाहीये. या जगातली कुठलीच गोष्ट चांगली नाही, कुठला माणूस चांगला नाही. किती विद्वान असो, किती शहाणा असो, येशूच्या रक्ताने धुवून आम्हाला चांगलं केले तो निराळा भाग, पण मूळ माणूस चांगला नाही. तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते. तुम्ही वाईट आहेत तरी मुलांना चांगल्या देणग्या देता, ते तुम्हाला समजते. तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आमेन. वाईट लोक लेकरांना चांगले गिफ्ट देतात. तुम्ही वाईट असतात चांगल्या देणग्या लेकरांना देता. जो खरंच चांगला देव आहे तो तुम्हाला किती चांगल्या गोष्टी देईल, तो तुमच्या गरजा पूर्ण करेल. हालेलुया. आणि देताना कसं देईल? तो उत्तम देईल. हालेलुया. का उत्तम देईल? कारण साध्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत, आणि तो उत्तम दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. जर तो उत्तम द्यायला तयार आहे तर आम्ही साध्या गोष्टी का मागायच्या? कधी कधी आमच्या शब्दांनी आमच्या आशीर्वाद आम्ही डाऊन करतो. देवाने उत्तम गोष्ट ठेवली, 5 करोड रुपये. देवा एक 7-8 हजार रुपये आज दिले तर बरोबर. उत्तम देणारा देव आहे. त्याच्या एनवलप मध्ये उत्तम आहे, त्याच्या खिशात उत्तम आहे. मागताना साध्या गोष्टी मागू नका. साध्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत, आणि उत्तम ते तो दिल्याशिवाय राहत नाही. आमेन. हे आपले डोळे बंद करू, आपण एक प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो.
प्रभू आमच्या हृदयाची भेट घेतलीस, आमच्याशी बोललास म्हणून मनापासून तुझे उपकार मानतो. आमचं सहाय्य कर, आमची मदत कर. तुझा पवित्र हात प्रभू आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर ठेव. तू दयाळू कनवाळू दयेचा सागर आहेस प्रभू, तुला धन्यवाद देतो. आज जे वचन आमच्याकडे आलं प्रभू, ते वचन आम्ही पूर्णपणे आमच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, ज्या देवाने आम्हाला उत्तम अशा स्वर्गीय वरदानांनी भरलंय, कृपादानांनी भरलंय, स्वर्गाचे आशीर्वाद दिलेत, उत्तम असा पवित्र आत्मा आम्हाला दिलाय. ह्या जगातल्या गोष्टी आम्हाला तो देणार नाही का? आम्ही वाईट असता आमच्या लेकरांना आम्ही उत्तम देणग्या देतो, तर आमचा स्वर्गीय बाप आम्हाला का नाही देणार? स्वर्गीय देवा, आज ज्या ज्या गरजांमुळे प्रभू तुझे लोक त्रस्त आहेत, तणावात आहेत प्रभू, आज त्या प्रत्येकाला तुझा स्पर्श कर. तुझ्या कृपेने, तुझ्या सामर्थ्याने आज स्वर्गातून प्रत्येकाची गरज पूर्ण केली जाऊ दे. आणि प्रत्येकाला अनुभव दे की प्रभू तू किती महान काम करणारा देव आहेस. उत्तम ते तू दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू तुला धन्यवाद देतो. हा वेळ समय तुझ्या हाती देतो आणि प्रत्येक ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचलंय त्या प्रत्येकाच्या जीवनात तुझा अलौकिक गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की. आमेन.